एक पत्नी रुक्मिणी बघितली, हरण केलेलं आहे तिचं. म्हणजे ज्या 8 नायिका आहेत कृष्णाच्या, त्या त्यांनी 2-3 त्यापैकी आहेत त्या दिल्यात त्याला. दोघींचं हरण केलेलं आहे, म्हणजे पळवून आणलेलं आहे, त्याला स्वयंवरातून पळवून आणलेलं आहे. दोघी त्याच्यासाठी तपश्चर्या करत होता, कालिंदी मित्रविंदा वगैरे तपश्चर्या करत होत्या. आणि दोघांना पण जिंकून कृष्णाने पत्नी बनवलेलं आहे. पण जिंकून जे आता नावं फक्त तुम्हाला सांगतो. आपली पहिली अर्थातच रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, भद्रा, सत्या, लक्ष्मणा, कालिंदी आणि मित्रविंदा. 8 पत्नी आहेत, त्याला अष्टनायिका म्हणतात. आणि 16,100 किंवा 16,000 या नरकासुराच्या तुरुंगातल्या ही कथा आपण पुढे बघणार आहोत. पळवून आणल्या, त्यात पराक्रम दाखवला. लोकांनी दिल्या, त्यात कृष्णाचा मोठेपणा होता. ज्यांनी तपश्चर्या करून मिळवलं त्यांना हा पाहिजेच होता, नाहीतर त्याने लग्नच केलं नसतं, आत्मदहन वगैरे काहीतरी केलं असतं. आणि दोघीजणी आहेत त्या त्यांनी पण जिंकला. एक पण काय होता मगाशी तुम्हाला सांगितलं की खाली बघून वरती, म्हणजे दृष्टी खाली आणि मुष्टी वर. आपल्याला कसं वागायचं, प्रपंच परमार्थ वगैरे त्याचं एक विशेष आहे. मी खाली बघतोय, मुष्टी खाली, मुष्टी हात म्हणजे प्रपंचाचं साधन आहे. हात म्हणजे कृती, कर्म, कार्य हे सगळं हाताने करतो मी, आणि त्यामुळे तो प्रपंच आहे. दृष्टीवर पाहिजे, आणि दृष्टीवर म्हणजे आध्यात्मिक दृष्टी आहे. सद्गुरू त्याचं ध्यान पाहिजे कायम. त्यांनी एक ठिकाणी सांगितले की गोपी कृष्ण योगी नव्हत्या, तर त्यांना कृष्ण बोधी, जसा बोधिवृक्ष झाला तर कृष्णाचा बोधही झाला होता. खूप मोठा विषय आहे तो. सांगितलं ना की त्या ज्या वेळेला कृष्णाचं वर्णन केलेलं आहे, साक्षात मन्मथ म्हणजे मदन, मदनालाही लाज वाटेल इतका सुंदर मदनाचा मदन कृष्ण होता. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं होतं, कृष्ण नृत्य करतच नव्हता, वेदांत सिद्धांत नृत्यती. वेदांचा जो सिद्धांत आहे, परब्रह्म वगैरे आपण निरनिराळे शब्द वापरतो त्याला, परमेश्वर, परमात्मा, तो कृष्णाचं रूप घेऊन नृत्य करत होता. हे दिव्य सांगण्यासाठी साधन नृत्य नव्हतं. आपण त्याला गरबा नृत्य म्हणतो, तसं ते गरबा नृत्य नव्हतं. गरबा नृत्य नाही, ते गर्भा नृत्य आहे. गर्भा कुठला, तर दीप गर्भा. आता झालं ना सर्व पित्री अमावस्या की लगेच घटस्थापन आहे. घटस्थापनेला एक दिवा असतो, त्याला निरनिराळी छिद्र असतात, त्याच्या मध्यभागी दीप ठेवलेला असतो, म्हणून त्याला दीपगर्भा म्हणतात. मग त्या दिव्याच्या भोवती जे नृत्य केलं जातं, लोकनृत्य केलं जातं, त्याला गर्भा नृत्य, त्याचं गरबा नृत्य झालं. वाईट नाही आहे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला कृष्णाने एक पण जिंकला, तो अर्जुनासारखाच पण होता, पण जरा अवघड होता. असा एक मोठा खांब होता, त्याच्यावरती तो फिरणारा मासा होता. खांब अशा मध्ये होता, त्याच्या बाजूला ते पाणी होतं, त्याच्यात तो फिरणारा मासा बघायचा. आणि डोळ्यातून हा म्हणजे कृष्ण केवढा धनुर्धारी होता. आपल्याला कृष्णाचे रूप माहीत नसतं, पण अर्जुनापेक्षा एक गोष्ट अवघड होते. एक तराजू होता, बॅलन्स म्हणतो तुम्ही, त्या इतक्या उंचीवर होता. उडी मारून पहिल्यांदा बॅलन्समध्ये उडी मारायची, बॅलन्स करायचं, मग खाली बघून तो माशाचा नेत्राचा वेध घ्यायचा. अनेक राजांनी प्रयत्न केला. एक पारडीत पाय टाकला तर दुसरी इतकं वरती जायचं की त्यांचा पोचायचाच नाही. अशा पद्धतीने केलं की कोण आपटलंय, तोंडावर पडले, कुणालाही जमत नव्हतं. कृष्णाने पहिल्यांदा काय केलं बघितलं, तुम्हाला सांगितलं ना, स्टॉप, थिंक अँड ॲक्ट. बघितलं, तो म्हणतो की हालतंय, मी पहिल्यांदा स्थिर करेन. ती पॅन्स म्हणतात, पारडी, त्या तराजूची पारडी अगदी समतोल केली. आणि मग अर्जुनांनी जसा तो पक्षाचा वेध घेतला होता द्रोणाचार्यांच्या परीक्षेच्या वेळेला, त्यात किती गोष्टी होत्या हो. त्यात झाड आणि मी याच्यातलं डिस्टन्स होतं, त्यात उंची त्या पक्षाची, अगदी वाऱ्याची गती होती, आणि बाण कसा जायला पाहिजे होता मारून तो पक्षी, वेध वगैरे. नंतरची गोष्ट मला खूप आवडते, तो बाण त्याच्या डोळ्याला जाऊन लागला पाहिजे, पक्षी हल्ला तरी चालेल, बाण खाली पडला पाहिजे आणि पक्षी हलून पडता कामा नये. किती अवघड आहे. म्हणजे फिजिक्समध्ये जर म्हणाल तर डिस्टन्स आहे, डायरेक्शन आहे, अँगल आहे, हाईट आहे, प्रोजेक्टाईल आहे.
म्हणजे बॉलर टाकतो ना कशा पद्धतीने टाकायचं. अर्जुनाने समजा वाऱ्याची गती विरुद्ध असेल तर जास्त वेगात बाण मारला पाहिजे, वाऱ्याची गती अशी असेल तर कमी वेगात बाण मारला पाहिजे. आणि अंतर समजा इथून 20 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर वेगाने बाण मारला तर तो इतक्या अंतरावर आल्यानंतर 0 किलोमीटर झाली पाहिजे. त्याची वेग व्हेलॉसिटी म्हणतो ॲक्सेलरेशन सोडा तिथे जाणं तो बरोबर लागला पाहिजे, बाण खाली पडला पाहिजे आणि पक्षी हलला. इथे तसंच कृष्णाने केलं. पहिल्यांदा ती पारडी त्यांनी स्थिर केली, उडी मारली अशा पद्धतीने, जरा वर खाली झालं पण स्वतःला लगेच सावरलं. ही पहिली त्यांनी पायरी जिंकलेली होती. आणि नंतर खाली बघून त्या पक्षाचा वेध घेतला. दुसरं ते त्याला आवडणारं काम होतं. एक राजू रोप दिलेला होता आणि मत्त आणि मस्त झालेले 7 बैल त्यांना त्या एका राजूने बांधून झाडाला बांधायचं. कृष्णाला गाय बैल वासरं गोवंश म्हणतो तो वश होता, त्याला ते काम अवघड नव्हतं. मग त्यांनी त्याप्रमाणे त्या सगळ्या 7ही बैलांना त्याच्या पद्धतीने त्या दोराला बांधलं, नंतर त्या झाडाला बांधलं. हे त्यांनी पण जिंकून केलेले होते. राजाने आपणून दिला होता कृष्णाशी मैत्री करण्यासाठी. अशा त्या 8 पत्नी होत्या. आणि त्या 8 पत्नींबद्दल एक प्रसंग सांगण्यासारखा आहे, इथेही वर्णन केलेलं आहे की एकदा रुक्मिणी आणि द्रौपदी यांची भेट झाली. द्रौपदी इकडे आली असेल किंवा रुक्मिणी तिकडे गेली असेल. रुक्मिणीने प्रश्न विचारला. तो प्रश्न अगदी चांगला प्रश्न आहे की आम्ही 8 जण होतो आणि एक पती आहे, म्हणजे आम्हाला 1 अष्टमांश 1/8 फक्त पती सांभाळावा लागतो तरी जमत नाही, आणि तू 1/5 कसं सांभाळतेस? 5 पती आहेस तुला. प्रत्येक पतीचा आहे ना, प्रत्येक पती एक गुण म्हणून आहे, लक्षात ठेवा. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. युद्धात सुद्धा स्थिर तो कोण आहे? म्हणजे बुद्धी स्थिर आहे ज्याची, तो युधिष्ठिर आहे. बलवान जो आहे तो भीम आहे. त्याला पूर्णपणे संतुलित असं जीवन आहे. आणि त्याची कलाकुसर म्हणतात ना, ती कलाही आहे, आर्चरी आणि क्राफ्टही आहे. आर्ट अँड क्राफ्ट दोन्ही अर्जुनाच्यात आहे. नकुल हा अत्यंत सुंदर आहे. आपल्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेला तो पांडव आहे. आणि ते ज्यावेळेला वनवासाला जातात ना, ती ही वैशिष्ट्य लक्षात घेऊन प्रजाजनांच्या क्षोभ निर्माण होऊ नये म्हणून जातात. एरवी क्रांती तिथेच झाली असते की हे कपटद्यूत खेळलेला आहे शकुनीच्या वडिलांनी शेवटी सांगितलं अस्थी गोळा कर, त्यातून ते बनव आणि तुला पाहिजे ते दान मिळेल. वडिलांचे, काही जण म्हणतात जरासंधाचे, त्या हाडांचे ते फासे होते. हा एवढंही म्हणला नाही, त्याला सुचवलं गेलं युधिष्ठिराला आपण फासे बदलूया ना, या फाश्यांनी तू हे हरलो ते हरलो शेवटपर्यंत. हा सगळा. आणि सहदेव तो अत्यंत वाद घालणार होता, बुद्धिमान होता. सहदेव भाडळी वगैरे, त्याला पूर्वाभास व्हायचा. हे पुस्तकाचं नाव सांगितलं, ग्रंथ आहे. म्हणजे पुढे होणाऱ्या घटना कशा ओळखायच्या, सिद्धी वगैरेचे हे ग्रंथ आहेत. आपण त्या मार्गे सहज तुम्हाला सांगितलं. त्याला पूर्वाभास, पूर्वानुमान, ज्याला प्रिमॉनिशन म्हणतात. विचारायचा भीम आता काय होणार आहे रे पुढे. त्यानं वनवासात अज्ञातवासात पुढचं दिसायचं. हे 5ही पांडव निरनिराळ्या गुणांचे प्रतीक आहेत. त्यांना तू कसे सांभाळतेस? आम्हाला 8 जणींना एक कृष्ण सांभाळता येत नाही. तिने उत्तर दिलं की मी त्यांच्या मनाशी एकरूप झालेले आहे आणि म्हणून त्यांना काय हवं असतं हे मला आधीच कळतं आणि त्याप्रमाणे मी वस्तू काढून ठेवते. उदाहरणार्थ ते शिकारीला गेलेले आहेत. आल्याबरोबर हातपाय धुवायला पाणी मागेल युधिष्ठिर, आल्याबरोबर भूक भूक करेल भीम, आल्याबरोबर आरसा लागेल नकुलाला, आल्याबरोबर पुस्तक तयार पाहिजे वादविवाद घालल्या ध्यानाचं, आणि आल्याबरोबर धनुष्यबाणाचं प्रॅक्टिस, कारण शिकारीला कुठेही बाहेर गेले तरी हे तयार असतं त्यांचं. आणि म्हणून मला अवघड जात नाही, त्यांना मला काही मागावंच लागत नाही. आणि म्हणून ते काय मागतील नाही मला, मी त्यांच्या मनाशी मन मना भव, तू मन हे मीची करी, अर्पण करून टाक मला मन. ते मी माझ्या पतीनं केलेलं आहे. विशेष सगळं विशेष सांगायला लागलो तर ते महाभारत होईल. भागवताकडे आपण येऊया. त्या 8 पत्नी घेतल्या, 8 अष्टनायिका. पुढे भौमासूर म्हणजेच नरकासूर, ती कथा पुढे येईल. आपण जरासंधाचं बघत होतो, जरासंधाला मारलं. आता सगळं निष्कंटक झालं. आता राजसूय यज्ञ करूया. राजसूय यज्ञाचं मी तुम्हाला एकच सांगितलं होतं की राजसूय म्हणजे एका अर्थाने बाकीच्या राजांना असूया निर्माण करायची की आम्ही केवढी संपत्ती सूय म्हणजे निर्माण केलेली आहे बघा.
आणि इथेच पहिली युद्धाची ठिणगी पडली म्हटलं तर चालेल. कोषाध्यक्ष कुणाला केलं होतं तर दुर्योधनाला. आपला राजसूय यज्ञ काल तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा नारदांनी येऊन सांगितलं, मी स्वर्गातून आलो होतो, तुमचे पिताश्री पांडू मला दुःखी दिसले, मी कारण विचारलं, ते म्हणाले याने अश्वमेध यज्ञ केला, पण आमच्या घराण्यात राजसूय यज्ञ कोणी केलेला नाही, आणि ते केलं की मला आत प्रवेश मिळेल, मी अजून स्वर्गाच्या तिथे बाहेरच्याच भागात रेंगाळतोय. व्यास आले म्हणाले राजसूय यज्ञ कर. नारद आणि व्यास म्हणजे केवढी ऑथॉरिटी, केवढे अधिकारी लोक आहेत. तर केली तयारी. पैसे भरपूर येणार आहेत, आपण भरपूर उपहार देणार आहोत, ते आपल्याला उपहार देणार आहेत. इथे राजांनी उपहार दिले, त्यात अशी निरनिराळ्या प्रकारची रत्न होती, आणि ते नोंद कोण ठेवत होता? शकुनी. घेत कोण होता? दुर्योधन. दुर्योधनाला तो सुयोधन म्हणायचा. आणि म्हणून तुम्हाला परवा सहज उल्लेख केला होता, तुम्हाला रिव्हिजन होईल पण न लोकांना लक्षात राहील. तो सुयोधनाला त्याला ट्रेजरर करायचा. आपल्याकडे काही कमी लोक आहेत काय ट्रेजरर करायचे? नाही म्हणला. संपत्ती तिथे जमा होणार आहे, आणि संपत्ती एका बोटावर जरी कमळाचा ठसा असेल, उठवून बघा तुम्ही, कमळ, शंख, चक्र, गदा, पद्म अशा आकाराचे असतात. पद्म ज्याच्यात पद्मजा म्हणजे कमला म्हणजे लक्ष्मी, एक पद्म जरी असेल तरी तो प्रचंड श्रीमंत असतो, जग विकत गेल एवढा. दुर्योधनाच्या 10 हातावर पद्म आहेत. लहानपणी म्हणाले मी बघितली होती. म्हणजे अशा माणसाकडून ट्रेजरर म्हणजे कोषाध्यक्ष काम करून घेणं मला आवडेल. लोकांना पटलं हे. आणि मी तुम्हाला परत सांगतो की 3दा राज्याभिषेक झाला युधिष्ठिराला. पहिल्यांदा हस्तिनापूरचा युवराज म्हणून, नंतर राज्याचे 2 भाग केले, इंद्रप्रस्थ म्हणून राजाने, तिथला राजा म्हणून, आणि युद्ध झाल्यानंतर पुन्हा हस्तिनापूरचा सम्राट म्हणून. 3दा राज्याभिषेक होऊन सुद्धा युधिष्ठिराच्या डोक्यावर राजमुकुट क्वचित आहे. 12 वर्ष वनवास, राजमुकुट नाही आहे. अज्ञातवास, राजमुकुट नाही आहे. कुठे तपश्चर्याला गेला, राजमुकुट नाही आहे. दुर्योधनाला एकदाही राज्याभिषेक झाला नाही. दुर्योधनाला एकदाही राज्याभिषेक का झाला नाही? कारण त्यांचे पिताश्री धृतराष्ट्र, त्यांना राज्याभिषेक झाला नाही. सगळंच इल्लीगल होतं ते, पण कायम त्याच्या डोक्यावर राजमुकुट आहे. दुर्योधन झोपला घरी असेल तर एरवी कायम त्याच्या डोक्यावर राजमुकुट आहे. आणि शेवट आपण बघितला ना की ज्यावेळेला भीम त्याच्या दोन्ही मांड्या फोडतो, अक्षरशः चिखल, पल्प म्हणतात त्याला, त्याला पडतो खाली, तिथे मुकुट जरा दूर पडतो हा पडल्यानंतर, तिथपर्यंत त्याला जाता येत नाही. खरंच काय परिस्थिती करून घेतली. इतक्या वेळा त्याला सांगितलं होतं की हे करू नकोस, ते करू नकोस, ते करू नकोस. इतक्या वेळा धृतराष्ट्राला सांगितलं होतं, कुलांगार म्हणून जन्मलेला आहे. जन्माला त्यावेळेला गाढवासारखा ओरडला. आणि तो फार गमतीदार तुम्हाला प्रसंग वाटेल, परंतु विदुराला जवळ बोलवतो आणि कानात विचारतो धृतराष्ट्र, अरे जी बाळंतीण होते गांधारी, तिकडून गाढवाचा आवाज आला करे? मला दिसत नसलं तरी माझे कान तिखट आहे, जाऊन बघ गाढव शिरले का तिकडे. इतक्यात पुन्हा दुर्योधन गाढवासारखा ओरडला. आणि रस्त्यात जी गाढवं होती त्यावेळेला गाढवांचे रथ होत्या, अगदी पूर्वीपासून सुद्धा. सीतेला रावणाने पळवलं ते खरं म्हणजे गाढव, त्या गाढवांचा रथ होता. तर सगळी गाढवं ओरडायला लागली. खात्रीच पटली. विदुर म्हणला आपले नवीन युवराज जन्मलेले आहेत, ते गाढवासारखे ओरडत आहेत. व्यासांपासून शिकायचं. व्यासांना सगळंच दिसत होतं. व्यास वडील आहेत, सख्खे वडील. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. पांडूचे पांडव म्हणजे पांडव नातू झाले, धृतराष्ट्राचे कौरव नातू झाले. म्हणजे मुलांपेक्षा नातवावर जर आजोबांचं प्रेम असतं तर व्यासांना जास्त प्रेम वाटायला पाहिजे. व्यासांना कुणाबद्दलच अटॅचमेंट नाही, कशी आसक्ती नाही आहे. कसं असावं तर व्यासांसारखं त्यांना स्वतःला दिव्य दृष्टी आहे, म्हणून ते इतरांना देऊ शकतात. युद्धाच्या पूर्वी त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं होतं, तुला मी दिव्य दृष्टी देतो. दिव्य दृष्टीत 2-3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, तुला दूरचं दिसेल, ऐकू येईल, मनातले विचार करता येईल, भविष्यात काय घडणार आहे कळेल. ही दिव्य दृष्टी. तो म्हणाला, पहिल्यांदा म्हणलं हो दे, नंतर म्हणाला नको, माझ्या मुलांचं मरण मी कशाला बघू या डोळ्याने, आत्तापर्यंत काही बघितलेलं नाही. पण या संजयाला दे. संजय माझा सूत आहे. सूत म्हणजे ज्ञानी लोक. हे 24,000चं पहिल्यांदा जय नावाचा इतिहास, तो भारत झाला. 72,000 श्लोक, नंतर 1,00,000 श्लोक महाभारत झाला. हे सूतांमुळे. सूत म्हणजे पुराणी, ते सगळं सांगत बसत नाही. पण हा इकडचाही सूत आहे जो संजय, तो
सल्ला देणार आहे कुणाला? भीष्म आपल्या धृतराष्ट्राला. ऐकला नाही कधी सल्ला, हा भाग निराळा. या संजयाला दे दिव्यदृष्टी, आणि संजयाला दिव्यदृष्टी दिली. तुम्हाला आता दूरचं दिसायला लागलं आहे, आता युद्धाचं वर्णन ते सगळं करत होतं. ही दिव्यदृष्टी जाते केव्हा हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही गीता वाचा. गीता सुगीता कर्तव्या किमन्य शास्त्रविस्तरी. दुसरी शास्त्र वाचता कशाला? भय शोक विवर्जिता असं विष्णूचं जे पद म्हणजे पाय आहे, त्या विष्णूच्या पायावर कायम राहायचं असेल, दिव्यदृष्टी मिळवायची. भय शोक विवर्जिता. भय भविष्यकाळाचं आहे आणि दुःख हे भूतकाळाचं आहे. दोन्ही आपण भोगतो वर्तमान काळात. ही शोकांतिक आहे. वर्तमानात मला काळजी वाटते, वर्तमानात मला नकारात्मक विचार येतात, आणि वर्तमानात मला आधी झालेल्या दुःखाच्या स्मृती येतात, किंवा मला जखम झाली असेल काल, तर आज मी ती भोगतो. दुःख कालचं आहे आणि ह्या उद्याच्या आहेत. भय आणि दुःख म्हणजे ज्यांच्या जीवनातून भविष्यकाळ आणि भूतकाळ गेलेला आहे त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होतो. लक्षात घ्या तुम्ही. पण ह्याला दिली. तो संजय म्हणायला लागला, राजन हे धृतराष्ट्र, काय हालत दुर्योधनाची, त्याला त्या मुकुटापर्यंत जाता येत नाही, मला वाईट वाटतं. संजयाच्या डोळ्यात अश्रू आले, त्याची दिव्यदृष्टी गेली. भय शोक शोक झाला. अर्जुनाला विश्वरूप दर्शन देत होता. तो म्हणतो, मला भीती वाटते, तू एवढा मोठा आहेस, मी तुला हे यादव, हे कृष्ण, हे सखा या नावाने हाक मारत होतो, अगदी सारखा वागत होतो, एका ताटात जेवत होतो, एका मंचकावर म्हणजे कॉटवर झोपत होतो, खेळताना तुझी तंगडी ओढत होतो, तू एवढा महान आहेस मला माहीत नाही, मला भीती वाटते, तू नेहमीचं रूप धारण कर. अर्जुनाला भय आणि ह्याला दुःख. दोघांना दिव्यदृष्टी दिली होती की दोघांची दिव्यदृष्टी गेली. किती विश्वरूप दर्शनं किंवा विराट दर्शनं कृष्णाने दाखवलेले लक्षात घ्या. वर्णन आलेलं आहे या ग्रंथात. पहिलं म्हणजे यशोदा. यशोदाला 3 विश्वरूप दर्शनं. पहिल्यांदा जांभई देताना ती म्हणते, का रे, आपण म्हणतो ना जांभई दिल्यानंतर चुटकी वगैरे वाजवतो ना समोर, ती बघते तर सगळं शांत, तिथे सगळं विश्व आहे, म्हणजे ग्रह आहेत, ग्रह फिरतायत निरनिराळे, आकाशात प्रकाश पडलेला आहे, हे विश्वरूप दर्शन त्याला दिसलं. नंतर दूध पित होता आणि दूध पिताना मुलाला जास्त झालं, ते फुर्र करून असे बुडबुडे काढतं पाहिजे, त्या बुडबुड्यात विश्वरूप दर्शन झालं. इथे सगळे ऋतू वगैरे दिसले, सगळं फुललेलं आहे वगैरे, हे दुसरं रूप. तिसऱ्यांदा बलराम तक्रार करत आला की तो माती खातोय, कृष्ण माती खातोय, तू खाऊ नकोस सांगितलं. तो म्हणतो की मैया मोरी, मी खाल्ली नाही मिट्टी, बघ तोंड उघडून. तिसरं विश्वरूप दर्शन. हे विश्वरूप दर्शन ज्याला सिव्हिलायझेशन आपण म्हणतो ना, संस्कृती वगैरे, त्यांनी संपन्न असं ते दर्शन होतं. ही 3 विश्वरूप दर्शनं त्यांनी यशोदाला दाखवली आणि नंतर माया अशी निर्माण केली की ते सगळं विसरले. नाही तर तिला दूध पाजता आलं असतं. दूध पाजता पाजता हा जांभई देतोय आणि त्याच्यात तिला विश्व दिसतंय. ती म्हणते, हा कोण आहे, म्हणून दर्शन दिलं विसरून टाकलं, दर्शन दिलं विसरून टाकलं. ही यशोदा. चौथं आपल्याला माहीत आहे, 11व्या अध्यायात युद्धात दाखवलेलं विश्वरूप दर्शन, ते तर भयंकर दर्शन. ज्याला आपण म्हणतो ना की एका अर्थाने हे इतकं उग्र दर्शन आहे की अर्जुनसुद्धा थरारला, नको म्हणला हे दर्शन. त्याच्यात सगळं दाखवलेलं आहे. एकच तुम्हाला सांगतो, अर्जुनाला समोर भीष्माचार्य दिसतात, एकदम भीष्माचार्य उडतात, तर विश्वरूप दर्शनांनी जबडा उघडलेला आहे. भीष्माचार्य तिथे जातात, विश्वरूप दर्शन तोंड मिटतं, उघडतं, भीष्माचार्यांची पावडर झालेली असते. द्रोणाचार्य उडतात, ते उघडाय जबडा, मिटला, उघडला, द्रोणाचार्यांची पावडर. काय भयंकर आहे. तो म्हणतो, ह्यांना मी मारलेलं आहे आणि ते आपल्या मौतीने आलेले आहेत. निमित्त मात्र भवसव्य साचन. हे अर्जुना, तू फक्त निमित्त आहेस, आणि तू जरी युद्ध सोडून जाऊ म्हणतोस तर मी एक यंत्र तयार करेन, त्या यंत्राला अर्जुन नाव देईन आणि त्या यंत्रातून बाण सोडून हे युद्ध जिंकून देईन. हल्ली क्रिकेटची यंत्र असतात ना, बॉल या गतीनं मारण्यासाठी, त्या गतीनं इतक्या उंचीवरून हे यंत्र प्रॅक्टिस करतं, ग्राउंडवर करावं लागत नाही. तसं यंत्र तयार करून अर्जुन नाव देईन. तुला काय वाटलं, तुझ्या हातात धनुष्य आहे म्हणून तू युद्ध, माझ्या हातात तू आहेस, हे समजून घ्या. तुझ्या हातात धनुष्य, माझ्या हातात तू धनुष्य चालवणार, मी तुला चालवणार. मी रथसारथी नाही, मी पारथसारथी आहे. काय सुंदर आहे, पारथसारथी, तुला चालवतोय मी. हळूहळू त्या 11व्या नंतर अर्जुनाने कबुली दिली, माझा मोह जायला लागलेला आहे. नंतरचे 7 अध्याय का, अर्जुनाला प्रश्न आहेत. अर्जुनाला प्रश्नांची उत्तर आपल्यासाठी दिलेली आहेत.
अर्जुनाला युद्धावर एवढे फिलॉसॉफिकल प्रश्न पडायची काही गरज नव्हती. आत्मा, परमात्मा, जन्म, पुनर्जन्म, मृत्यूची योग्य वेळ, मृत्यूबद्दल एक वेळ कळणं साहजिक आहे, कारण मैदानावरच उभे होते. त्या कुरुक्षेत्राचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो. कृष्णाची अनेक रूप आहेत. काल आपण बघितलो तान्हा कृष्ण, जरा मोठा झाला की कान्हा कृष्ण, त्याच्यापेक्षा मोठा झाला की किशोर कृष्ण, गोप कृष्ण गोपाळांबरोबर खेळणारा, गोपी कृष्ण गोपींबरोबर नृत्य करणारा, नंतर राजेश्वर कृष्ण, जरी राजा झाला नाही तरी राजघराण्यातला आहे. सगळ्यात त्याचं उच्च रूप आहे योगेश्वर कृष्ण. गीता सांगताना कायम राहिलं की हो. आणि यत्र योगेश्वर कृष्ण अर्जुनालाही त्यांनी केलं. आणि काल आपण परशुरामाच्या वेळेला जे बघत होतो, अग्रतो चतुरो वेदान, 4 वेदांची पालखी निघालेली आहे. वेदांचं रक्षण नको करायला. पृष्ठतो सशरम धनु, पराक्रमी आहे. एक आहे ब्राह्म तेज आणि दुसरा एक क्षात्र तेज. आपल्या उपासनेला पाहिजे, अभ्यासाला पाहिजे, वाचनाला, ही 2 तेज आवश्यक आहे. परशुराम या 2 तेजांचं, आणि परशुरामाची भूमी आपली आहे. त्याने बाणाने समुद्र मागे त्याची बाणावली झाली. तो इथे सगळे त्याला अपरांत केला. प्रांत सगळा रामा तू जिंकून घेतला आहेस बाण मारून, मी नवीन प्रांत निर्माण करतो, त्याला अपरांत म्हणतात. 7 कोकण निर्माण झाले. इकडे 3 कोकण, इकडे 3, मध्ये गोवा, सुना प्रांत म्हणायला लागले त्याला. हे इतिहासातलंच आहे. मला पुराणं काही पुराणं वाटत नाही. त्यांची शैली निराळी आहे. त्यांच्यात कितीतरी घटना अशा आहेत. आणि तुम्हाला सांगितलं ना, ही लवस्थळी आहे त्याचं लोटली झालं, आणि कुशस्थळी आहे त्याचं कुठ्ठळी झालं. अघनाशिनी नदी आहे जिला आता जुवारी बनवली आहे, आणि खरी जुवारी मांडवी नदी झालेली आहे. इतके कॅझिनोज, काय ते भयंकर वाईट वाटतं कधी कधी. काय गोव्याचं वैभव होतं. गोव्याला दक्षिण काशी म्हणत होते. पोरणे गोय म्हणजे नार्वे वगैरे म्हणतात, ते तीर्थ अत्यंत पवित्र होतं. तिथे सगळीकडून विद्वान यायचे आणि त्यांच्या कॉन्फरन्सेस चालायच्या. हे सह्याद्री खंडात लिहिलेलं आहे. मी माझं काही सांगत नाही. आपल्याला आपल्याला पोरणे गोय विसरलो, ओल्ड गोवा लक्षात ठेवलं. ओल्ड गोवा कशाचं प्रतीक आहे? आणि पोरणे गोय म्हणजे तेच की, पोरणे गोय म्हणजे नार्वे. तिथे सगळं सांग, सप्तकोटेश्वर मंदिर फार पुरातन हे आहेत. शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेला आहे सप्तकोटेश्वराचा. तिथे तसा शिलालेख आहे. विचार करूया ना, जिथे मी राहतो हे परशुरामाची भूमी म्हणलं, आम्हाला परशुरामाची जात आठवते. आम्ही भांडतो तर काय परशुराम, परशुराम ब्राह्मण, राम कृष्ण बुद्ध क्षत्रिय. अरे एकच विष्णू जर सगळ्यातून वाहतोय तर कसली जातन कसलं काय? नाही, त्यांनी क्षत्रिय मारले. त्यांनी क्षत्रिय उन्मत्त क्षत्रिय मारले. कारण जो त्यावेळेचा सगळ्यात अत्यंत बलाढ्य असा राजा होता, त्याचं नावही काय, सहस्रवीर्य, सहज नाही कार्तवीर्य अर्जुन, सहस्रबाहू, 1000 हात होते. त्या 1000 हातात निरनिराळी अस्त्र शस्त्र घेऊन तो लढायचा. अशा वेळेला परशुरामांचे वडील जमदग्नी ध्यानस्थ बसलेले आहेत. हा येतो, याला काहीतरी ताण भूक लागलेली आहे. काही नाही आहे. सगळेच जण, कोण लाकडं आणायला गेले, कोण फळं आणायला गेले, आणि त्यांचा मुलगा स्वतः पाणी आणायला गेलेला आहे. परशुराम नाही, मोळी लाकडाची मोळी आणायला गेलेला कुऱ्हाड घेऊन. इकडे हा डोकं उडवतो जमदग्नींचं. जमदग्नींचं डोकं उडवणं मग केवढा आहे उन्मत्तपणा सांगा बरं. हे कोणी केलं? हातातली मोळी खाली टाकून कुऱ्हाडच 2 त्यांच्याकडे होती. ही सगळी विचार करण्यासाठी तुम्हाला सांगतोय. एक वैष्णव धनुष्य होतं, ते त्यांचं, कारण ते विष्णूचं अवतार होते. आणि दुसरं शिवधनुष्य होतं, ते त्यांनी जनक राजाकडे ठेवलं. कारण का, की त्यांना पाहिजे काय होतं, आता परशु. म्हणून त्यांनी उन्मत्त क्षत्रियांना मारलं. मग परत त्यांची मुलं सूड घेण्यासाठी परशुरामाशिवाय पुन्हा त्यांना मारलं असं 21 वेळा मारलं. मग आता रामच क्षत्रिय आल्यानंतर आलिंगन दिलं, एकमेकाला प्रदक्षिणा घेतली, आणि महेंद्र पर्वतावर कायमचे गेले तपश्चर्या करण्यासाठी. आपला एकमेव चिरंजीव अवतार परशुराम आहे. याचं आहे असं प्रश्न विचारू नका. माझ्यासमोर टेक्स्ट आहे, ते वाचताना मला आनंद मिळतो. तो आनंद मी तुमच्यापर्यंत पोचवतोय. रामात ब्राह्मतेज आहे, क्षात्रतेज आहे. रामाचे वसिष्ठ गुरु आहेत. आणि ज्यावेळेला राम उदास झालेला आहे त्यावेळेला वसिष्ठांनी वाटेल ते प्रश्न विचार. योग वासिष्ठ म्हणून एवढा ग्रंथ झालेला आहे. रामायणाच्या काळचाच ग्रंथ आहे योग वासिष्ठ. रामाला मिळालेलं ज्ञान आहे ते. म्हणून रामात ज्ञानही आहे, रामात संस्कृती, सुसंस्कृतपणा आहे. मुख्य म्हणजे तो पराक्रमी तर आहेच. वानरांच्या मदतीने रावणाला मारलं, आणि पदाती शेवटपर्यंत तो पायावर, रावण रथातून, इंद्रजित आकाशातल्या रथातून, कुंभकर्ण यज्ञातून मिळालेल्या रथातून, राम पायाने.
पदाती पादत्राणं तरी घातली असतील की नाही कोणास ठाऊक. शेवटी सगळं रामायण सांगत बसत नाही. शेवटी रावण लढायला आल्यानंतर इंद्र पाठवतो आपला रथ. त्यावेळेला आग्रह करतात म्हणून राम तिथे रथात बसतो. पूर्णपणे पायाने केलेला आहे हा राम. एवढं सगळं रामायण याच्यात थोडंसं आलेलं आहे. सगळे अवतार म्हणल्यानंतर रामाचा अवतार आहे. आपण फक्त रामाच्या अवताराचा एकच पहिलं बघित होता, राम आणि गुहक, राम आणि जटायू, राम आणि शबरी. इथे राम मोठा आहे. हे जे वनवासी लोक आहेत त्यांच्याशी राम कसा वागला? अरे आलिंगन दिले, मांडीवर मरण दिलेलं आणि शबरीला मुक्त केलेलं आहे. ह्या तिघं जण आहेत ना. हे रामायण आहे. तेवढंच आपण बघितलं होतं. आज जरा जास्त सांगितलं भागवतात रामावतार आहे म्हणून. आपण विचार करत होतो ज्या वेळेला कुरुक्षेत्र, आता कल्पना करा युद्ध अटळ झालं, सगळंच सांगत बसलो ना तर ते महाभारतातलाही भाग होतो. आपण फक्त एवढंच बघूया. कृष्ण शिष्टाई करायला आलेला आहे. शिष्टाई म्हणजे डिप्लोमॅटिक निगोशिएशन्स, बोलणी. युद्ध व्हावं का न व्हावं. ते जे कृष्णाचं भाषण आहे ना ते निदान 12वीतल्या विद्यार्थ्यांना गद्य पाठांतरासाठी दिलं जावं. इतकं प्रभावी भाषण आहे. वरवर युद्ध नको सांगताना आतून युद्ध निश्चित केलेलं आहे त्याने. सगळं सांगत बसत नाही. तो महाभारताचा भाग आहे. पण इथे लक्षात ठेवा त्यांनी सांगितलेलं युद्ध अटळ झालेलं आहे म्हणल्यानंतर आता युद्धभूमी कुठे युद्ध खेळायचं? कारण इथे सगळी नाती एकमेकाच्या बरोबर येणार आहे. म्हणजे वडील जरी जिंकलेल्या साईडचे असले तरी मुलगा मेलेला आहे. म्हणजे सगळ्या कुटुंबात मातम म्हणतात ना, हाहाकार माजणार आहे. मुलं अनाथ होणार आहे, बहिणीसुद्धा अनाथ होणार आहे, पत्नी विधवा होणार आहे, आई निराधार होणार आहे. काय कुटुंबाची परिस्थिती आहे. आणि दोन्हीकडचे कुठेही मेले त्याचे नातेवाईकच आहेत, एकाच वंशाचे लोक आहेत. विचार करा. तर अशी मला भूमी निवडली पाहिजे. हा कृष्णाचा विचार केवढा आहे बघावा. भूमी अशी निवडली पाहिजे की जिथे असं एकाच रक्ताच्या लोकांचं जरी युद्ध झालं तरी ते शांतपणे बघतील. संपूर्ण भारतभर फिरला. शेवटी आता काहीच नाही म्हटल्यानंतर हस्तिनापूरला म्हणून कौरवांना सांगायचं पाहिजे त्या भूमीवर आपण करूया. कारण कुरुक्षेत्र, पानिपत म्हणतात त्याला, जवळ आहे दिल्लीच्या. दिल्ली म्हणजे आपण म्हणतो सध्या इंद्रप्रस्थ काय किंवा हस्तिनापूर काय. तर हा बसलेला आहे, शांतपणे झोपलेला आहे. हा प्रसंग बघा. झाडाखाली झोपलेला आहे. आता उठून जायचं आणि मला भूमी मिळाली नाही. मी भूमीच्या शोधाला गेलो होतो. इतक्यात बघितलं तर एक बाळ आहे. त्याचे आईवडील शेतात काम करत आहेत. परत परत आई बाळाकडे बघते आणि तो आकाशाकडे बघतोय. भरपूर शेत नांगरायचं राहिलेलं आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येईल. म्हणजे दोघंही कर्मयोगी आहेत. ज्यावेळेला जेवायची वेळ येते त्यावेळेला ती बायको म्हणते, त्याला कृष्णाला ऐकू येत नाही, नुसतं दिसतंय, मी जाऊन शिदोरी वगैरे म्हणजे टिफिन सोडते, तोपर्यंत तुम्ही जरा काम करा आणि या जेवायला. इतक्यात एक काळा साप येतो. टोपलीत ठेवले त्या मुलाला. काळा साप म्हणजे विषारी, दंश केला की मेला पाहिजे. आणि तो त्या टोपलीत जातो आणि टोपलीतून बाहेर येतो. कृष्ण बघतो ते पोर काळं निळं पडलेलं आहे. मेलं पोर ते. आता ही आई काय करेल? आई काय करेल? हां, हे महत्त्वाचं आहे. आई येते, बघते, मुलाला दूध पासायला घेते, तर मूल थंड पडलेलं. अशा वेळेला अजून ती बघते शेताकडे, अर्धे एक शेत नांगरायचं राहिलेलं आहे. आत्ता जर मी छाती बडवत रडायला लागले तर काम अर्धवट राहील ना. म्हणून ती त्याला गुंडाळून ठेवते. तो ज्या वेळेला जेवायला येतो विचारतो, बाळ काय करते? शांत झोपलंय, त्याला झोपू द्या, आपल्याला भरपूर काम करायचं आहे. जेवल्यानंतर पुन्हा कामाला जाते. कृष्ण शांतपणे बघतोय, काय कर्मयोगिनी आहे. मूल गेलेलं आहे पण काम कर्तव्य करायचं राहिलेलं आहे. अशा वेळेला शेवटी ज्यावेळेला संपतं, त्यांचं बरंचसं काम पुरं होतं, त्यावेळेला ती धावत येते आणि आपल्या मुलाला छातीशी धरून रडायला लागते की माझा बाळ गेला म्हणून. कृष्ण म्हणला, हीच भूमी, इथेच युद्ध लढलं पाहिजे. कारण आई कर्मयोगाला, कर्तव्याला महत्त्व देते आणि मेलेलं मूल काय परत येणार नाही रडून. योग्य वेळी करू आपला दुःख व्यक्त. हीच भूमी. म्हणून त्यांनी कुरुक्षेत्र निवडली. कृष्णाची भूमिका संपूर्ण युद्धातली भागवतात तेवढी महत्त्वाची नाही. कृष्णाचं पुढचं जे आहे ना, एक कथानक. सत्यजित नावाचा एक यादव आहे, यादव सरदार आहे. त्यांनी सूर्य ही समजून घ्या, कृष्णावर चोरीचा आरोप आलेला आहे. कृष्णाने सगळं निराकरण केलेलं आहे आरोपाचं.
आणि त्याच्यात त्याला बक्षीस मिळालेलं आहे. काय ते गंमत आहे, स्यमंतक नावाचा मणी आहे, जो सूर्याची उपासना सूर्याने या 17 त्याला दिला. त्या मण्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे ना, तो सूर्यासारखा चकाकतो. मग रात्री हा जर झाकला नाही तर सगळीकडे प्रकाश, लोकांना वाटेल रात्र झालीच नाही आहे. आणि तो स्वतःच्या वजना इतकं सोनं रोज देतो. आपल्याला कोंबडी माहिती आहे, सोन्याचं अंड देणारे. हा स्वतःच्या वजना इतकं, आणि खाली फुटनोटमध्ये दिलेलं आहे स्वतःच्या यजनात म्हणजे सध्याच्या ह्याच्यात 1.5 किलो, रोज 1.5 किलो सोनं. आणि अशी कित्येक वर्ष झालेले. कृष्ण बोलून जे सांगतो ना ते आजही महत्त्वाचं आहे. कृष्ण त्याला काय सांगतो, कुठल्याही एका माणसाकडे किंवा काही कुटुंबांकडे देशाची संपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती असणं देशाच्या संतुलनाच्या, सुरक्षिततेच्या, स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्याच्या दृष्टीनं गैर आहे. अरे अयोध्येच्या राज्यकोशात म्हणजे ट्रेजरी जेवढं, अयोध्याच्या नाही द्वारकेच्या, त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती तुझ्याकडे. आपली 2-3 घराणी घ्या ना भारतातली, भारताचं बजेट माहिती, त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती त्यांची आहे. कल्पना करा, हे फार भयंकर आहे. सध्या ते करतायत ठीक आहे, मग त्यांना हँडल करतायत म्हणून ठीक आहे. उद्या हे जड, आणि तेच सरकार चालवत होतं संपूर्ण जगात. श्रीमंत माणसं सरकार चालवतात, त्यांना कुठल्याही पक्षाला काही फरक पडत नाही. मल्टीनॅशनल्स ज्याला आपण म्हणतो, दे रूल द वर्ल्ड. यू फॉरगेट द वर्ड्स डेमोक्रेसी विसरा, कॅपिटलिझम विसरा, कम्युनिझम सगळं विसरा. हे चालवत आहे कारण ते श्रीमंत आहे. 17 म्हणायचा, माझ्या या मण्यावर तुझा डोळा का. नेहमीच तू मला प्रत्येक वेळा म्हणतो तू राज्यकोशात जमा कर, राजाकडे घेऊन जा, तुझ्याकडे असता कामा नये. तू जळतोस का माझ्याकडे मणी आहे म्हणून. एकदा प्रसेन त्याचा धाकटा भाऊ, तो म्हटला मित्रांबरोबर जाऊया कशाला, शिकारीला. तो रात्रभर करायचे, आणि जर अंधार असेल तर माझा भाऊ कुठेतरी गेलाय कामाला, तर मी काय करतो त्याचा स्यमंतक मणी घालून जाऊया. प्रकाशच प्रकाश. हे रात्री शिकारीला निघाले तर प्रकाश तो मणी घालून नेलाय. एक सिंह त्याला मारतो, मारल्यानंतर तो जातो आणि सगळे मित्र परत येतात, मणी गेला. तो दरबारातून सांगतो 17 कृष्णानं मणी चोरलेला आहे. प्रत्येक वेळेला मणी राजाला दे, मणी राजाला दे म्हणत असतो. त्यामुळे आरोप करतो मणी चोरलेला. कृष्ण म्हणतो मी चोरलेला नाही, पण मी चोरलेला नाही हे सिद्ध करून दाखवतो. आता कृष्णाने खूप मोठं, कृष्णाची प्रत्येक गोष्ट ती शिकण्यासारखी आहे. ज्याला मुत्सद्दी म्हणतात ना, स्टेट्समन, डिप्लोमॅट नाही. डिप्लोमॅट काय, पॉलिटिशियन काय, दे लुक टू द नेक्स्ट इलेक्शन. पण नेक्स्ट जनरेशनकडे बघतो तो मुत्सद्दी आहे, त्याला स्टेट्समन म्हणतात. नेक्स्ट जनरेशन 20 वर्षाच्या पुढे त्याचे हे असते. आता 2047चं आपण जे बोलतोय ना, ती दृष्टी आहे ती. पॉलिटिशियन काय, नेक्स्ट इलेक्शन, नेक्स्ट इलेक्शन, नेक्स्ट इलेक्शन, फक्त इलेक्शन. पॉवर विदाउट, आपण म्हणतात ना ऑथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी, हे पॉलिटिशियन्स आहे. कृष्ण तसा नव्हता. त्यांनी शोध घेतला. शेवटी हा मणी कुणाकडे पाहिला होता, तर कोणी म्हणले आम्ही त्या प्रसेनाच्या गळात बघितला होता. 17 त्याचा धाकटा भाऊ, आणि ते शिकारीला गेले होते. कुठल्या भागात गेले होते, बाकीचे आले ना मित्र, ते म्हणाले या भागात गेले होते. कृष्ण त्या भागात गेला, तिथे त्याचे कपडे दिसले. सिंहाला कपडे कशाला खायचे, त्याचे दागिने दिसले. अरे म्हणजे हा इथे मणी दिसे ना. सिंह मणी कशाला घेऊन जाईल, सिंहिणीसाठी नाही ना. मग तो इकडे तिकडे बघताना एक गुहा आहे, आणि गुहेतून प्रकाश येत होता. गुहा एरवी अंधारी आहे. टनल ज्याला बोगदा म्हणतात, त्याच्या इकडे निकडे प्रकाश असतो. गुहा म्हणजे एक बाजू बंद, त्याला गुह्य म्हणतात, गुपित. तर तशी गुहा, एवढा प्रकाश. जाऊन बघतो तर तिथे मणी. अस्वलाची गुहा, अस्वल जांबुवंत. आता इथे जाता जाता एखादं कॉमेंट असतं ना, ते आपल्याला खरं चिंतनासाठी उपयोगी असतं. जांबुवन म्हणतो तुला हा मणी पाहिजे असेल तर माझ्याशी युद्ध कर, बाहुयुद्ध. तो अस्वल आहे, प्रचंड शक्ती आहे त्याच्याकडे. कित्येक दिवस, 21 दिवस युद्ध चालतं. जांबुवंती ती बघते. तो म्हणतो माझ्या वडिलांची एवढी टक्कर देणार आहे, मनातल्या मनात ती त्याच्याशी लग्न करते. वरते म्हणतात, म्हणजे आपला नवरा म्हणून निवडते त्याला. 21व्या दिवसाने जांबुवंत म्हणतो ठीक आहे, मी तुझी शक्ती किती आहे ते बघत होतो. अरे गेल्या अवतारात रामाला मी नाही का मदत केली. ज्यावेळेला हनुमान असा बसला होता, हनुमानाला मी उभा केला. ज्यावेळेला ते सेतुबंधन होत होतं त्यावेळेला मी तिथे नव्हतो का. कृष्णाला आठवत नव्हतं असं नाही, कृष्णाला माहीत. पण तो जर आव्हान देतो तर मी लढणार. मी का लढलो तुझ्याशी माहीत आहे का.
कृष्ण म्हणला ते मात्र मला माहीत नाही, का लढलास? तुला का? तो म्हणाला ना अस्वलानं मणी कशाला पाहिजे, घेऊन जा. अस्वल म्हणजे ती अस्वल जमात असते, हां, ते अस्वलासारखं नाही. आता त्याची जांबुवंती कृष्ण हे झाली, बायको झाली, ती काय अस्वली घेऊन आला घरी. ते फार निराळ आहे. गरुड, गिधाड, हे वरती मुकुटावर गिधाड असतं, तो जटायू असतो. इकडे वानर असतं किंवा वानरासारखे शेपूट वगैरे असतं, ते ड्रेस आहेत. शेवटी सांगितलं जातं युद्ध संपल्यानंतर, आता युद्ध संपलंय, रावणाचा संहार झालाय, आता आपला युद्धाचा वेश, गणवेश उतरवून ठेवा. माहिती आहे ना, ते शेपूट वगैरे उड्या मारण्यासाठी, हे करण्यासाठी शिक्षण होतं. जसं कमांडोंचं शिक्षण असतं तसं वानरांची जी सेना होती शिक्षण होतं. आता वानरांच्या पत्नी शेपूट वगैरे असलेल्या दाखवत नाही. आणि वानरांची किष्किंध केवढी हो. एरवी वानराच्या घराबद्दल मराठीत काय म्हणतो, वानराचं घर, तुझा अभ्यास म्हणजे पावसात भिजलं की म्हणतात पुढच्या पावसाळ्याआधी लग्न नक्की बांधायचं. पावसानंतर नवीन अंकुर येतात, ते खातात, नवीन फळे ते खातात, निघून जातात 8 महिने, परत पाऊस आल्यानंतर कुडकुडतात. वानराची घरच नाही आहे तो. इथे महाल केवढे आहे तो. वानर संस्कृती आहे. किष्किंधा नावाची नगरी आहे, त्याच्यातले काही महाल ज्यांना मंदिरं म्हणतात, मंदिरं अयोध्येपेक्षा मोठी होती, लंकेतली आणखीन मोठी होते. आता ते विचार करायला लागले की हे खरं आहे, उगीच काल्पनिक सगळं तुम्ही कसं लिहाल, काहीतरी त्याला वस्तुस्थिती असली पाहिजे ना. तर आपण येऊया ना परत. समंतक म्हणे, तो म्हणाला की गेल्या जन्मात तू एकपत्नी होतास, म्हणून तुझं सगळं वीर्य, तुझं सगळं शौर्य संचय झाला होता त्याचा, तू राम होतास. आता 16,100 पत्नी, काय उरणार आहे तुझ्यात दम. मी तुझा दम बघितला म्हणतो, मी त्याची परीक्षा घेत होतो. मी प्रसन्न झालो आहे, मी तुझा मित्रच आहे, ही माझी मुलगी जांबुवंती मी तुला भेट म्हणून देतो. आणि हा समंतक म्हणे. कृष्ण ज्यावेळेला दरबारात येतो सगळ्यांना सांगतो राजसभेत की बोलवा सगळ्यांना, सत्राजिताला परत देतो म्हणे. एक पत्नी आलेली आहे, सत्राजित म्हणतो मला लाज वाटली, मी तुझ्यावर आरोप केला, मला क्षमा मागायची, आणि त्याचे प्रतीक म्हणून माझी मुलगी मी तुला देतो. मणी शोधलाच, शिवाय 2 पत्नी मिळाला, सत्यभामा, जांबुवंती, मोठ्या आवडत्या हे आहेत, त्याच्या नायिका आहेत. हे समंतक मणी प्रकरण आहे. तिथे चोरीचा आरोप झाला होता, पण मी चोर नाही हे कृष्णाने सिद्ध केलं. कितीतरी असे छोटे मोठे अनेक प्रसंग येतो की जे प्रसंग सांगण्यासारखे. आपण वेळेच्या मर्यादेत बघूया. राजसूय यज्ञ मी तुम्हाला सांगतो. राजसूय यज्ञ कृष्णाच्या उपस्थितीत करायचा, बरोबर. आता याच्या भागवतात राजसूय यज्ञाचं वर्णन नाही, परंतु जो कृष्णाचा मुत्सद्दीपणा, बुद्धी आहे, असे 2-3 प्रसंग तुम्हाला सांगतो. जे प्रसंग उद्बोधक आहे, उद्बोधक आहे, म्हणजे शिकण्यासारखं आहे. त्यातून सुरू होतं राजानं, सगळ्या राजांना आमंत्रण. राजसूयाचं ते पहिलं आहे, सगळ्या राजांना आमंत्रण. हे कौरव वगैरे त्याच्यात सगळे आले. कृष्णाने काम कुठलं घेतो, येणाऱ्या राज्यांची पादत्राणं राजांची ती सांभाळायची. पादत्राण म्हणजे जोते, चपला, त्यांचे पाय धुवायचे, त्याच्यानंतर सुजले असतील तर तेल वगैरे लावायचं, जेवताना पत्रावळी ठेवायच्या, पत्रावळी जे काय असेल ते, नंतर उष्टी खरकटी काढायची, नंतर त्यांचे जे घोडे होते रथांचे, त्या घोड्यांचं खरारा कुणाला काही लागलं आहे का, आहे का, हे कृष्णाची ही कामं होती. त्यांनी काय सांगितलं, नो वर्क इज लोली, इच वर्क इज होली. लोली खालचं काम काही नाही, प्रत्येक काम पवित्र आहे. याचा केवढा सुंदर पाठ कृष्णाने आपल्या वर्तनातून दिला होता. आता तुम्हाला वाटेल राजसूय यज्ञात एवढंच करत होता का, नाही, खूप गोष्टी आहेत त्याच्यात. एखाद दुसरी गोष्ट बघूया. ज्या वेळेला राजसूय यज्ञ होत होता, यज्ञाचे वेळी ते पुरोहित वगैरे आले होते, ब्राह्मण, ते मंत्र वगैरे म्हणून करत होते, बरोबर. इकडे दुसऱ्या घटना घडत होत्या. ज्या वेळेला मणी, रत्न, उपहार दिले जात होते, उपहार म्हणजे गिफ्ट आणि प्रति उपहार म्हणजे रिटर्न गिफ्ट. रिटर्न गिफ्टची त्याही वेळेला पद्धत होती, निदान राजांच्या दरबारात वगैरे तरी असेल. आणि ते लिहून कोण ठेवत होता, शकुनी ठेवत होता. तो म्हणत होता हस्तिनापुर में ऐसे मणी, ऐसे रतन नाही आहे. कुणी रेशमाचं कापड दिलं, इतना आपण म्हणतो ना महीन म्हणजे फाईन सिल्क, हस्तिनापुरात सुद्धा नाही आहे. सतत हस्तिनापूर, इंद्र, हस्तिनापूर. तो म्हणतो हे घेतलं पाहिजे. दुर्योधन म्हणतो हे आपण मिळवलं पाहिजे. त्यावेळेला तो म्हणतो एकही बाण न सोडता मी हे मिळवून दाखवतो, द्यूत खेळून.
पुढचं सगळं सांगत नाही, तो महाभारताचा भाग आहे. ज्यावेळेला ती विचारते द्रौपदी की एवढी विटंबना होईपर्यंत तू होतास कुठे? अगं मी शाल्वाशी लढत होतो, मी जर रिकामा असतो तर द्यूत होऊच दिलं नसतं. काय ते खोटं द्यूत तुम्ही कळता, होऊच दिलं नसतं, पण मी तिकडे लढाईत गुंतलो होतो. त्यावेळेला दुर्दैवाने झालं. आणि मी आलो नाही कशावरून? मी होतो ना, वस्त्र घेऊन उभा होतो, तुम्हाला बोलवतच नव्हतेस. पहिल्यांदा हे भागवत आहे, म्हणजे पहिल्यांदा तुझं तुझ्या हातावर तो केस ओढत होता, तो केस घट्ट धरले होते ताण बडू नये म्हणून. त्याने वस्त्राला हात घातला, तो वस्त्र धरलं हातात, आणि हाताची शक्ती म्हणजे दातात धरलं. हातात आणि दातात जर तुझ्या शक्ती आहे तर मी ढवळाढवळ म्हणजे इंटरफिअर कशाला करू? मी वरती उभा होतो. आणि ज्या क्षणी तू सगळं सोडलंस आणि हात वर केले, मला वाटतं शरणागतीची फार सुंदर तेव्हापासून परंपरा सुरू. कृष्ण कृष्ण सभाबीच कृष्ण कृष्ण. आता कृष्ण तूच, काही नाही माझ्याकडे, फेड माझं वस्त्र. त्यावेळेला मी वस्त्रावतार होऊन आलो. वस्त्रावतार त्याच्या 2 कथा भागवतात समांतर कथा असतात. तसं एकदा गेला होता कृष्ण, द्रौपदी होती, रुक्मिणी होती बरोबर. द्रौपदी रुक्मिणीकडे आली होती आणि तो म्हणता पुरुषांना काही चिरता येत नाही भाजी वगैरे, असं वाटलं का? मी चिरतो. लागलं त्याच्या. ह्या लोककथा असतात ना, पण त्यातला भाव फार चांगला असतो, लागतात. आता रक्ताची धार लागल्यानंतर रुक्मिणी धावते चिंधी आणण्यासाठी, ड्रेसिंगसाठी. त्यांच्या आपल्याकडे चिंधी कुठेही मिळाली असते, आपण चिंधी घातलेली सुद्धा असते. शोधत होती, तिला चिंधी नाही मिळाली. द्रौपदीने तसंच वस्त्र घातलं होतं ना, तिने ते वस्त्र फाडलं आणि जखम बांधली. त्यावेळेला तो म्हणतो भागवताचा सिद्धांत आहे की भगवंत भक्ताच्या ऋणात कधीही राहत नाही. आणि तू तर माझी सखी आहेस, तू मला चिंधी दिलीस ना, अनेक पटीने वस्त्र मी तुला देईन. तो हा वस्त्र होता एक. दुसरी म्हणजे मला शिक्षा मिळाली. मी त्या गोपींची वस्त्र पळवली होती ना, चिरहरण. काल आपण बघितलं, चिरहरण म्हणजे काढून ठेवलेली वस्त्र लपवणं, आणि वस्त्रहरण म्हणजे नेसलेली वस्त्र सोडणं. द्रौपदीचं वस्त्रहरण हे पाप होतं. आणि 7-8 वर्षाच्या कृष्णाने स्नानाला पाण्यात उतरलेल्या गोपींची हा खेळ होता त्याचा. नंतर त्यांनी दिलीच ना, पण तरीसुद्धा चिरहरणाचं पाप, त्याचं परिमार्जन करण्यासाठी मला कुणाला तरी वस्त्र देणं भाग होतं, ते मी इथे दिलं. ते चिरहरणाचं पाप, त्याच्यासाठी वस्त्र कुणाला दिलं? द्रौपदीला. आणि तिने एक चिंधी दिलेली होती माझे जखम बांधायला, आणि मी ते ऋण फेडलं. भागवताचा सिद्धांत भक्त आणि भगवंत याच्यात काय नातं आहे हो? अरे बापरे, भगवंत कायम म्हणतो भक्त नसेल तर मी भगवंत कसा असेन? आई मुलाला म्हणते तू जन्मलाच नसतास तर मी मुलगा मुलगी. आई कशी झाली असते? मी बाई होते, मी बाई होते, तू जन्मलास, मी आई झाले, तुझ्यामुळे मी झाले आई. बाळा होऊ कशी उतराय, मी तुझ्या उपकारातून कशी बाहेर पडू? तू मला आई बनवलंस. मग तो म्हणतो आई थोरं तुझे उपकार, तू मला वाढवलंस वगैरे. मुलगा आईचे उपकार मानतो ते बरोबर आहे, आई मुलाचे उपकार मानते. आता ही दृष्टी आहे ना, भागवत किती सुंदर सुचवतात. विद्यार्थ्यांमुळे शिक्षक आहे, सगळे विद्यार्थी शिक्षक काय बेंचला शिकवणार आहे, एम्प्टी क्लास, रिकाम्या क्लासला. पेशंट्समुळे डॉक्टर आहे, पेशंट्स आलेच नाहीत तर. एका सिनेमातल्या एका मिनिटात तुम्हाला सांगतो, तो खूप शिकून आलेला आहे इंग्लंडमधून. 2 भाऊ आहेत, दुसरा भाऊ मनमौजी आहे, सायकल चालवत ये मजा करत असतो. तो म्हणतो अरे शहरात काढ, खोऱ्याने पैसे ओढशील तो. तो म्हणतो मी एवढा मोठा डॉक्टर झालो ते सेवा करण्यासाठी झोपडपट्टीत सुरू करतो. तो एवढं वाचल्यानंतर झोपडपट्टीतले लोक घाबरतात, तो याची फी काय असेल. आणि हा फुकट करायला आलेला असतो, लोकांचा विश्वास बसत नाही. आधी म्हणायला नंतर बिल दिलं तर जात नाही. एकदा काय गंमत आहे बघा, असं घडतं. एक मुलगी येते, ती म्हणते इथे सोनाराचं वगैरे दुकान आहे का? शेटीचं का? म्हणाली मला कान टोचायचं होते, नाक टोचायचं. मी टोचतो की? मी सर्जन आहे, मी तुला ॲनास्थेशिया देतो लोकल, तुला कळणारही नाही. इथे दुसरं दुकान माहीत नाही, तो तिचे कान टोचतो, नाक टोचतो, सर्जन. त्यावेळेला ती म्हणते की चांगलं आहे, नाक कान टोचायला त्याच्याकडे जा. तिथून त्याचे पेशंट सुरू होतात. 3 महिने 4 महिने कुणी त्याच्याकडे येत नाही. कसला डॉक्टर तो? पेशंट्समुळे डॉक्टर आहे, विद्यार्थ्यांमुळे शिक्षक आहे, डिपॉझिटर्समुळे बँक आहे. बघा ना, सगळी दृष्टीच बदलली. ही युधिष्ठिराची दृष्टी आहे, माझ्यामुळे तुम्ही आहात, ही दुर्योधनाची दृष्टी आहे.
एक प्रसंग आपण बघितला होता मागे राजसूय यज्ञाच्या वेळेचा. सगळा यज्ञ झाला, पहिली पूजा कुणाची करायची? भीष्माचार्य उठले. ज्या सभेत वासुदेव आहे अर्थात त्याचीच पूजा करायची. त्यावेळेला शिशुपाल उठला. तो गवळी, ते गवळट, बावळट म्हणतो ना तसा गवळट म्हणतो, त्याची पूजा करायची. आम्ही क्षत्रिय काय मेलो काय? आणि हा म्हाताऱ्याला म्हातारच वेळ लागलाय. कुणाला? भीष्माचार्यानं. याला म्हातारच वेळ लागलाय. कुणाचं नाव सुचवतो? या क्षत्रियांच्या सेवेत तो पाय वगैरे धुत होता तेच करे. गवळटाला पहिली पूजा करायची. कृष्ण म्हणतो चुकलं. पहिली पूजा ज्या सभेत, कल्पना करा, भीष्माचार्यांच्या हाताखाली 4 पिढ्यांची माणसं लढत होती. इतकं त्यांचं वय होतं, चारित्र्य होतं, पराक्रम होता, सौंदर्य, रूप होतं, पूर्ण पुरुष होते भीष्माचार्य. भीष्माचार्य जिथे आहेत तिथे भीष्माचार्यांची आधी पूजा केली पाहिजे. पहिली पूजा, नंतर कोणाची करा? अग्रपूजा. त्यावेळेला ते म्हणतात, भीष्माचार्य म्हणतात, वासुदेवा तू कशाला माझं नाव सुचवतो? शिशुपाल उठतो, म्हणतो मी आव्हान देतो, माझी पूजा आधी झाली पाहिजे. इथे कृष्ण त्याला सांगतो. आणि मी पर्वत मुद्दामून गुगलवर तुम्ही बघा, हा प्रसंग अलीकडच्या महाभारतातला अप्रतिम आहे. मला पुन्हा पुन्हा तो बघावा असं वाटतो. शिशुपाल म्हणाला, तू मला आठवण करून देणार थोडीशी शिशुपालाची कथा जे भागवतात आलेली आहे. शिशुपाल जन्मतो त्यावेळेला त्याला 3 डोळे आणि 4 हात, अत्यंत कुरूप दिसतो. ह्याला उकिरड्यावर नेऊन टाक म्हणून सांगते दासीला. इतक्यात आकाशवाणी होते, हा अत्यंत दिव्य पुरुष होणार आहे, पण त्याच्या भवितव्याबद्दल आम्ही सांगू शकत नाही. चांगल्या संगतीत राहिला चांगला होईल, वाईट संगत राहिली तो वाईट होईल, पण दिव्य दिसेल, सुंदर दिसेल. पण ज्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर त्याचे 2 ॲडिशनल हात गळून पडतील आणि हा 3रा डोळा त्या जागच्या जागी जिरून जाईल, त्याच्यातून त्याचा वध होईल. आई म्हणते वधाचं नंतर बघूया की, म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या म्हणते जरा माझ्या बाळाला मांडीवर घ्यावं, जरा माझ्या बाळाला मांडीवर घ्यावं. सगळ्यांनी, मला वाटतं 1000 लोकांनी मांडीवर घेतलं तरी ते बाळ कुरूप ते कुरूपच राहिलं. इकडे कृष्ण म्हणतो जायला पाहिजे नाही त्याच्याकडे. आत्या आहे ती माझी, आत्य भाऊ आहे तो माझा, बघा. ती म्हणाली देवकी, अरे जा रे, येतो. अरे कृष्ण किती दिवसांनी? बरं आलास तर घे मांडीवर. त्याने मांडीवर घेतल्यानंतर 2 हात गळून पडतात, 3रा डोळा जातो, ते पोर तेजस्वी दिसायला लागतं. त्यावेळेला ती म्हणाली बरं झालं कृष्णा, घरातल्या घरातच झालं. तो म्हणतो घरातल्या घरात झालं म्हणजे काय? तू ह्याला मारू नकोस. कारण ज्याच्या मांडीवर, काय कथानक कशी सुचत असतील, ज्याच्या मांडीवर हा नॉर्मल झाला, तेजस्वी झाला, त्याच्याकडून मरण, ह्याला मात्र मारू नकोस. तो म्हणतो आकाशवाणी खोटी कशी होईल कृष्ण? पण इतकंच कोणाला माहिती काय बाळाला मारणार आहे का? तू त्याच्यावर संस्कार घडव. संस्कारांचं महत्त्व किती आहे? तू त्याला चांगल्या माणसांचा मान राखायला शिकव, चांगल्या मित्रांची संगती, हे द्यूत, दारू, वेश्या याच्यापासून दूर राहायला शिकव. तू शिकव. तो चांगला झाला तर कोण मारेल त्याला? मी तरी का मारेन सांग बरं? तुला खूप वेळ आहे. पण झालंच नाही तसं. हे शिशुपाल, कंस, सांगितलं ना, जरासंध आणि रुक्मिणी चांडाळ चौकडी होते. आणि त्यांना पुढे दुर्योधन वगैरे शकुनी मिळाल्यानंतर काय सत्यानाश केला त्यांनी कौरवांचा, आणि इथं पांडवांचाही महानाश केला. नाही म्हणलं तरी विचार करा तुम्ही. ज्या वेळेला तो म्हणतो की मी 100 अपराध याचे मान्य करेन, आणि हे बाळ पुढे गुण उधळायला लागलं, वाईट संगत लागली, त्यावेळेला आई म्हणायची कृष्णाचे मात्र अपमान करू नकोस. का? समोर आल्यानंतर मला आवडल्यानंतर मी अपमान करणार? अरे 50 कर, 100 करू नकोस. 99 तू मोज. 100 केलेस तर तो तुला मारणार आहे. त्याला मी काय घाबरतो? आता हा तो प्रसंग आलेला. हा प्रसंग इतका मार्मिक घेतलेला आहे, त्याने पट्टा घातलेला आहे मोराच्या पिसांचा, आणि मोराची पिसं 100 आहेत. तू ज्याला डोक्यावर घालतोस ना त्याला मी कमरेत बांधून पायाखाली तोडवतो. ही शिशुपालाची वृत्ती आहे. अशा वेळेला तो म्हणतो की तू गवळट आहेस. का सगळेजण इथे मला मान देतात, पहिलं तू माझा अपमान केलेला आहे, तुला काय घाबरतो? शेण काढ गाईंचं. 2रा अपराध, 3रा, आणि प्रत्येक वेळेला हा अपराध वाटतो ना, 1 पीस काढतो तुडवतो खाली टाकून, 2रं पीस काढतो तुडवतो. कृष्ण म्हणला 90 अपराध झालेले आहेत, अजून तरी गप्प बस. आणि शेवटी 100 अपराध होतात, पीस त्याला सापडत नाही. इकडे तिकडे शोधतो, 100 पीस तुडवलेले आहेत ना,
एक पीस त्याला मिळत नाही. त्यावेळेला त्याला कळतं आपला मृत्यू जवळ आलेला. कृष्णाने सगळ्यांना सांगितलं 100 अपराध झालेले आहेत. आता बाहेर नेऊन त्याला मारता आलं असतं की हो, युद्धाचा साधा नियम आहे, आव्हान तू सभेत दे, पण सभेत रक्तपात कशाला? कृष्णाला पुढचंच काहीतरी दाखवायचं आहे. इतके सगळे क्षत्रिय जमलेत ना या राजसूय यज्ञाच्या निमित्तानं. सुदर्शन चक्राने तिथेच मारून टाकला, रक्ताचं कारण जोडलं. सगळ्यांना सांगितलं की इथे लक्षात ठेवा, एक शक्ती जन्माला आलेली आहे. तुम्ही त्याला गवळी म्हणा किंवा क्षत्रिय म्हणा, यादव म्हणा, एक शक्ती, ती ज्याच्या बाजूने आहे ना त्याचा जय नक्की आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान देतो, लढा माझ्याशी. यतो धर्मस्ततो कृष्ण आणि यतो कृष्णस्ततो जया. जिकडे धर्म आहे, नीती आहे, न्याय आहे, त्या बाजूने हा कृष्ण आहे. आणि ज्या बाजूने कृष्ण आहे त्याचा जय नक्की आहे. इतकं असूनसुद्धा दुर्योधन सैन्य मागतो. तसं घडायचंच असतं म्हणून. काही आले ना बाहेर लढायला, अर्जुनाने वगैरे मदत केली, सगळ्यांचा पराभव केला. कल्पना करा, राजसूय यज्ञ सगळं चांगलं असताना हा रक्तपात का घडावा? आणि मगाचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. राजसूय यज्ञ फार मोठा आहे प्रसंग. हा एकच सांगतो ना जो आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी सांगितलं आहे, तुम्हाला माहीत असेल. निकाल लागलाच नाही, पहिली पूजा कुणाची करायची, ते रक्त वगैरे सगळं पुसलं गेलं, उरलेले विधी, अजून यज्ञ शांत झालेला नाही आहे. अशा वेळेला अग्रपूजा कुणाची करायची? पहिल्यांदा ते म्हणतात भीष्माची, त्या म्हाताऱ्याची करायची नाही, त्यावेळेला शिशुपाल जिवंत आहे. हे नंतरचे सगळे अपमान तिथे, नंतर अग्रपूजा करायलाच पाहिजे ना. कृष्णाची केली, हे लक्षात ठेवा, सगळ्यांनी मान्य केले. पण तोपर्यंत युधिष्ठिर इतका चांगला आहे, तो म्हणतो की कशाला यांनी त्यांनी. योग्य माणसांनी मध्ये उभं राहावं, रंगमंचावर सगळ्या राजांच्याकडे पाहावं आणि ठरवावं पहिली पूजा कुणाची करायची. कृष्ण म्हणतो हरकत नाही. युधिष्ठिरा तो म्हणतो माझ्यापेक्षा दुर्योधन, म्हणजे तो सुयोधन म्हणायचा, सुयोधन जास्त योग्य आहे, कारण त्याच्यामुळे ह्या सगळ्या ग्रंथाचे, या यज्ञाचे आर्थिक व्यवहार वगैरे चाललेले आहेत. दुर्योधन गेला मध्ये उभा राहिला, सगळ्या राजांच्याकडे त्यांनी दृष्टी टाकली. दृष्टी शब्द महत्त्वाचा आहे. सगळ्या राजांच्याकडे दृष्टी टाकली आणि म्हणतो इथे जमलेल्या राजांपैकी कोणीही राजा पहिल्यांदा पूजा करण्याच्या योग्यतेचा नाही आहे, सोडून मी. माझी पूजा पहिली करा. कृष्ण हुशार आहे. तो म्हणतो तुला युधिष्ठिराने सांगितलं, तो गेला, शास्त्राधार काय? अरे यजमानही ठरवलं पाहिजे ना, पुण्य यज्ञाचं यजमानाला मिळणार आहे. तू कोषाध्यक्षात यजमान युधिष्ठिर आहे. युधिष्ठिराला सांगितलं कृष्ण जिथे, दुर्योधन जिथे उभा होता तिथे जाऊन तू उभा राहा, तू ठरव, तू यजमान आहेस. तो सगळीकडे गेला, राजांकडे बघतो, म्हणतो इथे जमलेल्या राजांपैकी प्रत्येकजण अग्रपूजेच्या योग्यतेचा आहे, सोडून मी. तोही सोडून मी म्हणतो. हा म्हणतो कुणीही योग्यतेचा नाही, सोडून मी. आणि युधिष्ठिर म्हणतो सगळे योग्यतेचे आहेत, सोडून मी. शेवटी कृष्णाची अग्रपूजा केली जाते, राजसूय यज्ञ संपतो. ह्या निमित्ताने इतक्या कथा आहेत, आपल्याला वेळ नाही आहे. आपण एक दिवस आधीच कमी घेतलेला आहे, कारण हा सप्ताह होता म्हणून. पहिला दिवस महात्म्याचा जो आपला गेला. उद्या आपण उरलेला तर कृष्णचरित्र संपत आलेला आहे. जो पुढचा भाग आहे तो नंतर 11व्या स्कंदात संपतो. हा दशमस्कंद, त्याच्यातलं कृष्णाचा पूर्वार्ध काल बघितला, उत्तरार्ध आज बघितला. आता त्याच्या जीवनाचा शेवट. त्यांनी गुरु सांगितले तो उद्धव गीतातला महत्त्वाचा, तो परवा दिवशी आपण सकाळी बघितला. काही मंडळी नव्हती, पण केवढा तो विषय सुंदर आहे. अवधूत दत्तात्रेयाने केलेले गुरु, हा तो विषय आहे. तो एकादश स्कंदातला भाग आपण ऐकला आहे असं गृहीत धरून उद्या अर्धा भाग आपण उरलेलं भागवत बघणार आहोत. फार उरलेलं नाही आहे. 10वा स्कंद संपला म्हणजे 11वा स्कंद आणि 12वा स्कंद. 11व्या स्कंदात फक्त ज्ञान आहे आणि म्हणून तो स्कंद कुणी निवडला तर आमच्या एकनाथांनी निवडला. त्यांना कृष्णाचं वर्णन वगैरे किती काव्य आहेत त्याच्यावर. उत्तर भारत म्हणजे फक्त कृष्ण कृष्ण राधे राधे. आणि 11वा स्कंद निवडला ज्याच्यात ज्ञान सांगितलं, कृष्णाच्या जीवनाचा शेवट आहे. आणि ते वाक्य काल सांगितलेलं पुन्हा सांगतो भागवताला स्पर्श करून, की तू गेल्यानंतर आम्ही कुणाकडे बघायचं? तो म्हणतो माझं सगळं तेज मी भागवतात ठेवलेलं आहे. भागवत घे उद्धवा आणि तू जा बद्रिकाश्रमात, तिथून हिमालयात भागवत आत्मसात कर आणि भागवत धर्माचा प्रसार करत राहा. आणि नंतर कृष्ण देह ठेवतो आणि उद्धव ते घेऊन जातो. म्हणून उद्धवा अजब तुझे सरकार. हा उद्धव आहे की इतकं सगळं सांगितलं, पण काय घडतंय रे तुझ्या राज्यात?
ठीक आहे, आहे त्या ठिकाणी ताठ बसूया.